यत्साङ्ख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते। एकं साङ्ख्यं च योगं च य पश्यति स पश्यति। नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात भगवद्गीतेचे अध्याय। आज आपण ऐकणार आहोत अध्याय 5वा। आपण हे अध्याय मराठीमध्ये आणि साररूपी ऐकत आहोत। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली समज आणि अर्जुनाच्या माध्यमातूनच दिलेली आता सध्याच्या लोकांना ही समज भरपूर प्रमाणामध्ये उपयोगात येते। तर दैनंदिन जीवनामध्ये आपण गीतेला समजून घेऊन ते गीतेचे विचार आचरणात आणून आपलं जीवन कसं सुखमय आणि पुण्यफलदायी करू शकतो हे आपण समजून घेऊ। तर आज आपण ऐकणार आहोत गीतेचा अध्याय 5वा। दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या सिद्ध्यर्थ साम्य बुद्धिरूप ज्ञान असणे आवश्यक आहे असे सांगितले। त्याचबरोबर तिसऱ्या व चौथ्या अध्यायात त्यांनी कर्मयोगाचे विवेचन करून यज्ञार्थ कर्म कर असं सांगितलंय। अर्थातच अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली की सांख्य म्हणजे संन्यास आणि योग्य कर्मयोग या दोन्हीपैकी श्रेष्ठ मार्ग कोणता, आणि 5व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या याच प्रश्नाने झाली आहे। भगवान उत्तर देताना स्पष्टपणे सांगतात की हे दोन्ही मार्ग निश्रेयस आणि मोक्षप्रदच आहे, तरी पण त्यातल्या त्यात कर्मयोगाची मातब्बरी अधिक आहे। कर्मयोग विशिष्यते त्यापुढे भगवान स्पष्ट सांगतात की सांख्य योगाने लोक ज्या स्थानी पोहोचतात त्याच ठिकाणी कर्मयोगी सुद्धा पोहोचतात। हे दोन मार्ग भिन्न आहेत असे म्हणणारे लोक मूर्ख आहेत। कर्मयोगाच्या आचरणाने जी निष्काम बुद्धी म्हणजे ब्राह्मी अवस्था प्राप्त होते, त्याशिवाय संन्यास सिद्ध होत नाही, आणि तशी अवस्था प्राप्त झाल्यावर सुद्धा योग मार्गाने कर्मे करीत राहणे चुकत नाही। कारण पुरुष कितीही ज्ञानी असला तरी त्याला श्वासोश्वासादी कर्मे सुटत नाहीत। तर मग संन्यास मार्गी पुरुष कर्मे सोडतो आणि कर्मयोगी त्याग सोडतो, हा भेद राहिलाच कुठे? महत्वाचा फरक इतकाच जो लक्षात अगर आचरणात आला पाहिजे की अहंकारयुक्त आसक्ती सुटली पाहिजे, म्हणजे मग कर्मे बंधनकारक होत नाहीत। आसक्तीचा त्याग हेच काय ते संन्यासाचे मुख्य तत्व होय। जो या कर्मफलातील आसक्तीचा त्याग करतो तोच युक्त झाला व त्यालाच शांती प्राप्त होते, व जो फलामध्ये आसक्त आहे तो अयुक्त होय। आणि असा वासनामय मनुष्यच पाप पुण्यात अडकतो। म्हणून कर्माचा कर्मफलाचा साक्षात म्हणजे शब्दशः त्याग अपेक्षित नसून मनाने त्याचा संन्यास घ्यावा। बंधन हा मनाचा असल्यामुळे समबुद्धी म्हणजेच सर्व भूतात्म भूतात्मा होऊन जो कर्म करतो त्याला बंधन नाही। ब्राह्मण, ज्ञानी, गाय, हत्ती तसेच कुत्रा किंवा चांडाळ इत्यादी सर्वांचे ठायी आत्मैक्य ओळखून जो व्यवहार करतो तोच पुरुष ब्रह्मभूत होतो। म्हणून प्रिय किंवा हव्या असणाऱ्या वस्तूंच्या प्राप्तीने आनंदून जाऊ नये आणि अप्रियाच्या प्राप्तीने खिन्न होऊ नये। स्थिर बुद्धी हो, मोहग्रस्त होऊ नको। बाह्य वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादींच्या संयोगाने उत्पन्न जे भोग ते आदी व अंत असणारे म्हणजे येणारे जाणारे होत। ते भोग प्राप्त झाले की सुख व गेले की दुःख होणारच। माणूस त्यामुळे भोगाच्या आणि त्याच्या प्राप्ती अप्राप्तीचा गुलाम बनतो। म्हणून त्यांच्या ठिकाणी आसक्त राहू नकोस। क्रोधामुळे निर्माण होणारा आवेग सहन करण्यास जो समर्थ होतो तोच खरा सुखी होऊ शकतो। जो अंतप्रवण झाला, अंतर्यामी झाला, ज्याला अंतर्ज्योतीचा प्रकाश मिळाला तोच ब्रह्म निर्वाण झाला। जो अंतप्रवण झाला, अंतर्यामी झाला, ज्याला अंतर्ज्योतीचा प्रकाश मिळाला तोच ब्रह्म निर्वाण झाला, खऱ्या समाधानाला प्राप्त झाला। असे आत्मसंयमन साधण्यासाठी भगवान सांगतात, प्राण व अपमानाला सम कर। बाह्य पदार्थांचा संयोग सोडून दृष्टी दोन भुवयांमध्ये स्थिर करून इंद्रिये, मन व बुद्धी यांचे संयमन कर। इच्छा, द्वेष, भय, क्रोध
यांचा मनपूर्वक आणि समूळ त्याग कर. थोडक्यात प्राणायाम कर, म्हणजे तू त्वा माम अर्थात मला जाणशील आणि अशा प्रकारे परम शांतीला प्राप्त होशील. इति कर्म संन्यास योगो नाम पंचमोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण.